गेली अर्ध्या तासापासून शहरातील मध्यवर्ती भागामध्ये सध्या आपण बघू शकतोय की जोरदार पाऊस जो आहे तो सध्या सुरू आहे। 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर या 2 दिवसामध्ये हवामान खात्याकडून सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला होता की पाऊस पडण्याचा। मात्र आता सध्या आपण बघू शकतो की पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये आपण आहोत आणि डेक्कन परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस जो आहे तो सुरू आहे। खरं तर दिवाळी सणाचं सध्या वातावरण सुरू आहे आणि ऐन दिवाळी सणामध्ये सध्या हे पाऊस जो आहे तो पडत आहे। त्यामुळे साहजिकच जे नागरिक आहेत त्यांच्या काही समस्यांना जे आहे ते सामोरे जावं लागतंय। जोरदार पाऊस अचानक आल्यामुळे नागरिकांची सुद्धा किंवा दुचाकीस्वार असतील किंवा वाहतुकीवरती सुद्धा सध्या पुण्यातल्या परिणाम होताना सध्या दिसत आहे। अनेक नागरिक जे आहे ते उत्साहाचं वातावरण आहे। दिवाळी सण सध्या सुरू आहे। अशा ऐन दिवाळीमध्ये सध्या ही पावसाची सुरुवात, त्यामुळे काही नागरिकांना समस्यांना सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की डेक्कन परिसरामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस जो आहे तो सध्या सुरू आहे। रस्त्यावरती सुद्धा सकल भागामध्ये पाणी साचलेलं जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे किंवा काही शहरातल्या विविध ठिकाणी जे आहे ते याचा वाहतुकीवरती सुद्धा परिणाम होताना सध्या दिसत आहे। मात्र गेली अर्ध्या तासापासून सध्या जोरदार पाऊस जो आहे तो सध्या बरसताना दिसतोय। पुढील 2 दिवस सुद्धा हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। मात्र सध्या आपण बघू शकतोय की पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये आहे तो गेली अर्ध्या तासापासून पाऊस सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन प्रमोद रोमन सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।